दादा दादा वहिनी खोटं बोलून राहिली. म्हणजे पथ्य वगैरे सगळं खोटं आहे. ही शन्याला जेवण द्यायला गेली होती आज. अगं राधिका ऐक तरी माझं. तिला बरं नव्हतं ना म्हणून मी तिला जेवायला दिलं. हो पण तिने तिचं पाहिलं असतं ना. तू काहून खोटं बोललीस? हे असं खोटं बोलून परस्पर उद्योग करायला कोणी सांगितलं होतं का तुला? सन्या तुला काय गरज होती जेवण मागायची? एक फोन केला की दाल खिचडी घरी मागवता येते. माहितीये ना तुला काय गरज होती यांना जेवण मागायची? अरे यांच्याकडे काय मागायचं? यांना जराही माणुसकी नाहीये. एक मिनिट. माणुसकीच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्हाला शोभत नाहीत त्या. नाही हिला जेवण दिलं हा आक्षेप नाहीच आहे माझा. तेवढी माणुसकी आहे माझ्यात. पण माझा मुद्दा आहे तू खोटं बोलली. आणि खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. हे राधिका तुला काय आवडतं आणि काय नाही ना हे तुझ्याकडे ठेव. कळलं ना? तुझी तत्वनिष्ठा सगळं तुझ्याकडे. मला सांगायची गरज नाही. आणि तुला काय वाटलं तू काहीतरी छान चमचमीत पदार्थ बनवशील, भाजी बिजी काहीतरी चमचमीत जेवण बनवशील आणि आम्ही सगळी लाज सोडून गुपचूप चोरासारखे जेवायला येऊ का? अरे हाट. एक ऑर्डर केली ना फोनवर की लगेच घरी येते अर्जंट. थांब आत्ता मागवतो पिझ्झा. नाही थांब थांब ना. हा हॅलो. हा आत्ताच्या आत्ता 2 व्हेज पिझ्झा पाठवा लार्ज साईज. ओके ऍड्रेस लिहून घ्या. 404 गुलमोर अपार्टमेंट गुरुनाथ सुभेदार. हा अर्जंट पाठवा लगेच. बस आता तू बघच ना येतंय की नाही बघ लगेच घरपोच. मग सांगितलं होतं ना इथं राहायचं असेल तर नीट राहायचं. कुणी सांगितलं होतं असले उद्योग करायला तुला? दादा राहू द्या. नाही काही गॅरीबेरी नाही. तू आता बघत पिझ्झा घरी येतो की नाही. आपण आपलं आपलं खाऊ ना. यांना मागायची काय गरज? ऐक ना काय आता मला पिझ्झा नकोय. पोट दुखतंय. पिझ्झा नकोय तू? ठीक आहे नको नको. मग पोट दुखतंय तर मग लंघन कर ना आजच्या दिवशी. हे काय असतं मी नाही करणार. अगं लंघन म्हणजे दिवस. तू चल आज मी सांगतो तुला आज. अहो मी तोंड बंद ठेव तुझं. हे बघ तुला शेवटचं सांगतो. इथं राहायचं असेल तर नीट राहा नाहीतर माहेरी चालू लाग तुझ्या. असंच वागत राहिलीस ना तर एक दिवस मलाही हे घर सोडावं लागेल. मग कुठं राहायचं? रस्त्यावर? दादा असं काहून बोलतोस तू? नाही ग मला असं म्हणायचं की ही जर अशी वागत राहिली ना तर एक दिवस ते घरही विकावं लागेल. अरे यार पिझ्झा खाल्ला तरी किती भूक लागली. एक तर कसा होता तो पिझ्झा? 2 पीसच्या वर खाता सुद्धा आलं नाही. काय करू भूक लागली खूप. अरे हा राधिकाने आज मस्तपैकी चमचमीत भाजी केली आहे ना. आणि मला तिची सवय माहितीये. ती जरा जास्तच स्वयंपाक करते. म्हणजे उरलीच असणार भाजी. पोळ्या असल्या नसल्या तरी फरक नाही पडत पण जराशी भाजी तरी खातो. खूप भूक लागलीये काय करू. जाऊ ते खातोच भाजी.
इथे काय करून राहिला? हे काय खाऊन राहिला? मी बनवले तर आवडत नाही तुम्हाला? बाहेरचं खायची सवय लागली. पिझ्झा, पास्ता, नूडल्स हे असलं सपक आवडून राहिलं ना तुम्हाला? मग का हे का खाऊन राहिला? काय पिझ्झ्याने भूक भागली नाही तुमची? थांबा, बोलते तुमच्याशी. परिस्थितीपासून किती दिवस पळत राहणार आहे? आणि सगळंच कसं हवं हो तुम्हाला तुमच्या सोयीनुसार? काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. स्वतःच्याच घरात चोरून खायची वेळ आली तुमच्यावर. मला तर कीव येऊन राहिली तुमची. ना असं कसं? मी बनवलेलं चांगलं चुंगलं चालत नाही तुम्हाला, त्याचा अपमान करता, अन्नाचा अपमान करता आणि तेच चोरून खाता. ही काय रीत झाली? हे ते रीत भात मला नको शिकवसा तू. नाही, मी तुम्हाला काहीच शिकवत नाहीये. पण एरवी तुम्ही तुमचा तो स्वाभिमान स्वाभिमान म्हणता ना, आता कुठे आहे स्वाभिमान? बस झाला राधिका. जरा बोलायची संधी मिळाली की सुटतेसच तू. मुळात काय मी तुझ्या हातचं खायला आलो नव्हतो इथे. मला भूक लागली होती, म्हटलं काही असेल घरात खायला म्हणून आलो होतो. आता ते तू केलंस हे मला काय माहिती असणार? तुझ्यामुळे माझं काही अडत नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझ्यामुळे माझं खूप काही अडेल तर तो तुझा गैरसमज आहे, कळलं ना? माझं जेवण काढतेस काय? चला, आजपासून तुला पुरता हरवत नाही ना, तोपर्यंत तुझ्या हातचं जेवणच काय, पाणी पण पिणार नाही मी. मग तुम्ही ऐकून घ्या. जोवर मी स्वतःला सिद्ध करून दाखवत नाही ना, तोवर शांत बसणार नाही. हॅलो सर. गुरुनाथ राजवाडे बोलतोय. हा सर, बोला. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी कसं काय केला फोन? बातमीच तशी सॅड आहे. सॅड? काय काय झालं सर? आपल्या साठे मॅडम आहेत ना, त्यांचे भाऊ वारले. साठे मॅडमचे भाऊ? पोद्दार. हा 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 हा. अरे अरे अरे, फार वाईट झालं सर. नाही म्हणजे अंत्यसंस्कार काल रात्रीच झालेत, पण सांत्वना करता आम्ही सगळे 10 वाजता तिकडे जाणार आहोत. तेव्हा तुम्ही या. हो हो सर, मी रेडी होतो आणि येतो लगेच. प्लीज. ठेवतो फोन. ओके. ओके सर. साठे मॅडमचे भाऊ. चला, 7:30 वाजले. आवरून निघायला हवं. पंकज, समिधा, लवकर या रे, चहा थंड होतोय. काय आजोबा, खुश ना एकदम? अरे खुश म्हणजे काय, एकदम खुश. मला तर असं वाटतंय आत्ताच्या आता ही बातमी जाऊन राधिकेला सांगावी. हा, नको नको, आता नका सांगू. आता हिनी म्हंटलंय ना एवढ्यात नको म्हणून. जरा वाट बघूया. आणि बघ हे चांगलं चुगलं खाऊ घाला तिला. हा, अजिबात हेळसांड होता का म्हणे. हो हो, मला माहित आहे, सगळी काळजी घेणार आहे. तिच्या आवडीचे पराठे केलेत आज. वा. आणि ती म्हणाली तर दुसरं काहीतरी करून दे. वा वा. हा, ये बस. या या. समिधा, आता इथे चहा ठेवलाय, पण खरं म्हणशील ना तर तू दूध प्यायला पाहिजेस. नानी नको मला. अगं नको कसं? बरं, आणि तू म्हणशील ते तुला खायला करून देणार आहे. तुझ्या आवडीचे पराठे केले आहेत मी, पण तुला ते नको असतील ना तर उपमा करायला तयार आहे, पोहे करीन, दही पोहे देईन, हवं असेल ते देईन तुला. बघ, हो की नाही? हो. अरे नको नको म्हणू नकोस. आता जे काय चांगलं चुगलं ते खात राहायचं, समजलं का? हे सांग तिला. अगदी मनासारखं सगळं. सकाळी उठून पाणीपुरी द्या म्हणालीस ना, तरी पाणीपुरी सुद्धा देईन मी तुला. आम्ही अंड खात नाही, पण तरी सुद्धा तुझ्यासाठी अंड सुद्धा करून द्यायला मी तयार आहे, बरं का? का तुला बाहेर काही खायचंय? आपण तसं करूयात हवं तर, ज्यूस वगैरे. नाही पंकज, बाहेरचं खायचं नाही. आता काळजी घ्यायला पाहिजे. हे बघ समिधा, तू म्हणशील ते सगळं करून घालणार आहे मी तुला. पण नानी मला नकोय काही. अगं असं करून कसं चालेल? आता तू आई होणार आहेस, 2 जीवांची आहेस ना, आता भरपूर खायला पाहिजे, व्यवस्थित. हो.
एक मिनिट, मी आई होणार की नाही हे अजून ठरायचंय. काय? ठरायचंय म्हणजे नाना नानी मला प्लीज फोर्स करू नका, कारण हे मूल होऊ द्यायचं की नाहीये हा निर्णय मी अजून घेतला नाहीये. अगं पण असा कसं नाही घेतलास निर्णय? अहो हा भारती, तू जरा शांत हो. अहो, कशी शांत हो? नातवंड होणार म्हणून किती आनंदात होतो आपण. समिधा, अगं पंकजाने तू तरी समजाव ना तिला. हे बघ समिधा, आपण बोलूयात. ओके प्लीज प्लीज, तू असं काही निर्णय घ्यायच्या अगोदर जरा थोडा विचार कर प्लीज. पंकज थांब. एक मिनिट शांत व्हा, शांत व्हा. समिता, मला सांग, तुला मूल का नकोय? कारण नाना मूल आलं की जबाबदारी आली, आणि मला नाही वाटत आहे की मी आणि पंकज ही जबाबदारी घ्यायला सक्षम आहोत आता तरी. काय? अरे पण तुम्ही दोघे आहातच कुठे? आपण सगळे आहोत. आम्ही सांभाळू बाळाला. आम्ही सांभाळू ना. नाना तेवढं पुरेसं नसतं. पैसा नको का यासाठी? आणि नुसतं आजी आजोबा किंवा आई बाबा होऊन काय उपयोग आहे? पैसा लागतो. मूल वाढवायचं म्हणजे त्याचं शिक्षण, त्याचं दुखणं खुपणं सगळ्यासाठी पैसा लागतो. अगं पण आम्ही आहोत ना, तू कशाला काळजी करतेस? आम्ही सगळं करू. आणि बाळ आलं की आपोआप होईल ना सगळं. नाही नाही, मी तुम्हाला सगळ्यांना फायनल सांगते, जोपर्यंत मी आणि पंकज फायनान्शियली सेटल होत नाही आहोत तोपर्यंत आम्ही बाळाचा विचार करू शकत नाही. पंकज, मी खाली थांबते, मला उशीर होतोय. तू आलास तर ठीक, नाही तर मी रिक्षा करून जाईन. नाही नको, रिक्षा नको. पंकज सोडते मी येतो तुला सोडायला. आता. रिक्षा काय भारती, नातवंडांसाठी आपण जे स्वप्न बघितलं ते स्वप्नच राहणार बहुतेक. नाना, आई हे बघ मलाही मूल हवंय. प्लीज, मी असं काही बोललेलो नाहीये. मी समजतो, हवं तर समजेल. माहितीये. तू, तुला उशीर होतोय. पण तिला सोडायला जा. रिक्षाने जाऊ देऊ नको तिला. तू नानांची काळजी घे प्लीज. गुड मॉर्निंग कदम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कदम. गुड मॉर्निंग. मग बाकी काय चाललंय शेस? मस्त. ते झालं का करून? झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Hey. गॉड, आय एम सो लेट टुडे. No, you're not late. It's 10 minutes. नो. नो काय नो? एरवी येतेस ना वेळेत. 5-10 मिनिटं उशीर झालं तर चालतं. अरे माझ्याकडे बघ, ऑलमोस्ट रोज लेट येत असतो. आता आज मला उठायला उशीर झाला, मग पेपर नाही वाचला. येता येता जरा रस्त्यात भूक लागली म्हणून एक वडापाव पण खाल्ला. युअर अ बॅचलर ना, तुम्हाला लेट होतच. अच्छा, मी बॅचलर म्हणून लेट होतं का? ओ, हे माहित नव्हतं मला. म्हणजे तुझं लग्न झालंय, कारण तू नेहमीच वेळेवर येतेस. काय तू? नाही, बट आय एम अ गर्ल ना. गर्ल्सचं वेगळं असतं. आम्हाला खूप कामं असतात म्हणून आम्ही लवकर उठतो. कसलं लगेच फेमिनिझम सुरू होतं का तुझं जेनी? नो, बट आय अग्री टू दिस पॉइंट. ऍक्च्युली आता घरी आई असल्यामुळे मला सुद्धा सगळं आयतं मिळतं. आयता चहा, आयता नाश्ता. मला फक्त आवरायचं असं स्वतःच. बरं, आनंद सर राधिका वहिनींना भेटायला जाणार होते ना, गेले असतील ते? अरे हा, मे बी. गुड मॉर्निंग एल.एफ. येस सर. ओ सो सॉरी. तसं कधी? ओके सर.
काय झालं ग? अरे there's a bad news. What? साठे मॅम आहेत ना, her brother expired. What? Yeah. अरे बापरे. कसं काय? पानवलकर सर, तुम्हाला कळलं का? हो जेने, सकाळीच कळलंय मला. आपण सगळ्यांनी साठे मॅडमकडे जाऊन यायला हवं. येस सर. हो नाही, आपण सगळ्यांनी जायला हवं. पण सर म्हणजे मग राधिका वहिनींना सुद्धा हे कळवायला लागेल आपल्याला, कारण शेवटी साठे मॅडमच्या भावाकडनंच राधिका वहिनींना ते नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ना. खरं आहे तुझं श्रेयस, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? राधिका वहिनींचं कॉन्ट्रॅक्ट आता रद्द होणार, नुकसान होणार त्यांचं. Oh shit. पण मग ह्याचा अर्थ ही बातमी राधिका वहिनींना सुद्धा कळली असणार. कदाचित राधिका वहिनी साठे मॅडमना भेटायला गेल्या असतील. सर इन दॅट केस आपण आनंद सरांना कळवायला हवं ना, कारण ते राधिका मॅमला भेटायला गेलेत, त्या नसतील, मग वेळ वाया जाईल त्यांचा. हो. येणे काम कर, बघ आनंद कुठे, त्याला फोन ला. येस सर. दादा चहा घे बरं. अरे पवन ये ना. घाय आहे. अरे ये रे ये. बस जरा चहा देते. अरे बाबा चहा घे ना थोडासा. अरे तयारच आहे. नको ताई. बरं ऐक, माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोला ना ताई. अरे मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये पॅम्पलेट्स द्यायचे. किती होतील विचारशील का? ताई ते आमच्याकडे देसाई ना, ते नेहमी पम्पलेट छापतात, त्यांना विचारून मी उद्या सांगतो. हो नक्की सांगा. येऊ ताई. वा, बढिया कल्पना आहे बाले. ही जाहिरात सुरू राहिली पाहिजे. अहो दादा, रेवती पण हेच म्हणते. बाले, मला तुझं खूप कौतुक वाटतं. आल्या गेल्या प्रत्येकाचा पाहुणचार करतेस तू. अहो दादा, अरे 4 शब्द एखाद्याशी चांगले बोलले तर त्यालाही बरं वाटतं. अशीच माणसं जोडली राहतात ना. बरोबर आहे तुझं. तुझा हा गुण तुझ्या वहिनीत असतं तर किती बरं झालं असतं ना. दादा, झालं का तुझं पुन्हा सुरू? बघ ना, दिवस उगवला तरी अजून बाईसाहेब साखर झोपेतच आहे. दादा, ही बघ काय बातमी आली. काय ग बाले, काय झालं? दादा, अरे पोद्दार साहेब गेले. कोण पोद्दार साहेब? अरे साठे मॅडमचे मावस भाऊ. माझा माल एक्सपोर्ट करायचे ते अचानकच गेलेत. असं काय झालं ग अचानक? अरे काल रात्री हार्ट अटॅक आला. अरे देवा, आजकाल कोणाचं काय होईल सांगता येत नाही. दादा, मी मॅडमने जाऊन भेटून येते. त्यांना आता खूपच धक्का बसला असेल. हो जा जा. अगं अशा वेळी सांत्वनाची खूप गरज असते. आधाराचे 4 शब्द मिळाले तरी खूप बरं वाटतं बघ. जा तू बाले. इतका चांगला हुशार माणूस, सगळ्यांना मदत करणारा. साठे मॅडमच्या एका शब्दावरती काम केलं त्यांनी माझं. मी जाऊन भेटतेच मॅडमना. पण बाले, आता तुझ्या कामाचं काय?